आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस, आपले सगळे प्रोटोकॉल्स त्यांनी फॉलो केले की नाही आपल्याला चेक करायचंय आणि त्यातून काही मिसिंग झालेलं चालणार नाही. ताई मला तुझ्याशी बोलायचं. श्राव 5 मिनिटं थांब, माझी मीटिंग सुरू आहे. ताई माझ्याकडे वेळ नाहीये, मी एक क्षणभर इथे थांबू नाही शकत. आणि तुला जर माझी काळजी नसेल तर तसं स्पष्ट सांग, मी इथून निघून जाते. श्राव अगं काय झालंय? काय झालंय विचारतेस? तू इथे बिझनेस आणि मीटिंग्स हँडल करतेय आणि तिथे ती काय? जरा 5 मिनिटं थांब, मला मीटिंग तर होल्डवर ठेवू देत. मी तुला सांगितलं ना वेळ नाहीये, मला आताच्या आता बोलायचंय. सॉरी फॉर युअर इंटरप्शन. होल्ड फॉर 5 मिनिट्स. बोल आता, काय झालंय नीट सांग. यशोधरा सरनाईकने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय. काय? हो, आणि एवढंच नाही तर मला मेड सारखं वागवलंय तिने. तिच्या त्या मैत्रिणी मला मेड म्हणाल्या आणि हसत होत्या माझ्यावर. असं कसा अपमान करू शकतात त्या माझा? हे बघ, तू तू प्लीज शांत हो श्राव, प्लीज. मला काही माहित नाहीये, तू आताच्या आता चल आणि त्यांना जाब विचार. चल. ऐक ना, आता प्लीज शांत हो. अशी कशी शांत हो मी? अपमान माझा झालाय ना, तुझा नाही. बरोबर. हे बघ, मला माहितीये ती तुझ्याशी चुकीचं वागलीये, पण सगळ्या गेस्ट समोर जाऊन मी काहीतरी उलट सुलट बोलेन हे योग्य नाहीये ना श्राऊ. म्हणजे? अगं म्हणजे तिने तुझा अपमान केला, आता जाऊन मी तिचा अपमान करेन, मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय? आणि तू प्लीज कारण नको देऊ मला. तू त्यांना जाऊन जाब विचारणार आहेस की नाही तेवढं सांग फक्त. आत्ता तरी नाही. अगं सगळे गेस्ट गेल्यानंतर मी तिला तिच्या कृत्याचा जाब विचारेन. आय प्रॉमिस. ओके? वा, म्हणजे तिने अपमान सगळ्यांसमोर करायचा आणि तू जाब विचारणार सगळे गेल्यानंतर? का? सगळ्यांसमोर विचारायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कारण आत्ता फक्त मी यशोधरा सरनाईकची सून नाहीये, तर श्रेयस सरनाईकची बायको सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची जबाबदारी माझी सुद्धा आहे. आत्ता मी काहीतरी जाऊन उलट सुलट बोलेन आणि स्वतःची शोभा करून घेईन. यशोधरा सरनाईकची बदनामी हीच श्रेयसची बदनामी आहे. त्यामुळे आत्ता मी असं करू शकत नाही. प्लीज तुम्हाला समजून घे श्राऊ. वाव ताई, वाव. म्हणजे तुला आता तुझा नवरा महत्वाचा आहे ना? अगं, आणि मी नाही? अगं काय वेडेपणा लावलाय श्राऊ तू हा. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? खरंय हे श्राऊ. हे बघ, आत्ता मी माझी मीटिंग सोडून तुझ्याशी हे सगळं बोलते. आपण हे नंतर सॉल्व्ह करूया. प्लीज ऐक माझं, प्लीज. मला मीटिंग अटेंड करू दे. ओके, लेट्स कम बॅक टू द पॉइंट. आपण काय डिस्कस करत होतो? कसं वाटतंय तुला आता? आई आता बरं आहे. घे फळं खा. फळं खा म्हणजे अजून बरं वाटेल तुला. मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही कधी इथे येताय आणि तुमच्याशी कधी बोलतोय असं झालं होतं मला. मला वाटलंच होतं, म्हणूनच मी आले इथे. काय असतं ना, कधी कधी औषधापेक्षा सुद्धा मन मोकळं केलं की जास्त बरं वाटतं. कालपासून मला एकच प्रश्न पडलाय. राहून राहून एकच विचार माझ्या मनात येतोय की हे सगळं कुणी केलं असेल. असा विचार तुझ्या मनात काय येतोय? पण कारण आई, कुणी सहज येईल अशी ही रूप नाहीये. यशोधराच्या परमिशन शिवाय ते पाखरूही फिरकू शकत नाही. आणि आपल्या घरात माझ्या जीवावर. तुला नक्की काय म्हणायचंय? आई, हे सगळं यशोधराने तर केलं नसेल? अरे पण ती तुझ्या जीवाशी का खेळ खेळेल? ती तुझ्याशी कसंही वागली, तुला उलट सुलट बोलली तरी तुझ्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं असं तिला नाही वाटणार रे. माणूस एकदा चूक करायला धजावला ना की त्याचं त्याला कळत नाही की तो कुठल्या खालच्या पातळीवर जातो. ते देव न करो तुझा हा संशय खरा ठरला तर फार भयानक आहे हे. आणि यशोधरा खरंच असं वागली असेल तर ती का वागली या मागचं कारण आपल्याला शोधायला लागेल. आज हे तुझ्या बाबतीत घडलं, उद्या घरातल्या कुणाच्याही बाबतीत असं घडू शकतं. हीच तर चिंता आहे ना.
आणि यावर एकच उपाय आहे, आपण सावध राहायला हवं. आपण दोघांनीही काळजी घ्यायला हवी. खरं आहे तुझं. तरी मी सांगत होते, लग्नात जरी सगळं आलबेल वाटत असलं ना तरी ते तसं नव्हतं. काहीतरी बिनसलं होतं नक्की. पण काय याचा शोध घ्यायला हवा. आपण आपली काळजी घेऊ आणि आपल्या बरोबर त्या आराध्या आणि तिची बहीण इशिता यांची पण काळजी घ्यायला हवी. तर दोघींची जबाबदारी आपल्यावरच आहे. हो. येस, ओके. आपण ते डील फायनल करूया, पण त्यासाठी आधी मला डॉक्युमेंट्स सगळे हवेत आणि ते व्हेरीफाय केल्याशिवाय मी काही फायनल करणार नाहीये. ओके, चालेल. मला मेल पाठवा आणि मग मी चेक करून सांगते. नो प्रॉब्लेम. येस, मला आधी चेक करावं लागेल, तरच मला हे सांगता येईल की आपण त्यांच्याबरोबर डील फायनल करतोय की नाही. जस्ट होल्ड ऑन. हॅलो श्रेयस, बोल. हॅलो हॅलो हॅलो. येस, कंटिन्यू. ताई, अगं तू असं कसं वागू शकतेस माझ्याशी? माझा एवढा अपमान झाला तरी तुला मीटिंग महत्वाची होती आणि आता श्रेयसचा कॉल आल्यावर मीटिंग महत्वाची नाही. याचा अर्थ असा ना की माझ्यापेक्षा आता श्रेयस जास्त महत्वाचा आहे तुझ्यासाठी. आपण उद्याच्या मीटिंगमध्ये पुन्हा त्यांच्याबरोबर हे डिस्कस करणार आहोत, पण आत्ता हे जे काही पॉइंट्स आहेत ते सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. गेल्या का तुझ्या साळकाया माळकाया? केवढं ते ख्या खुखू. शी. झालं? आमच्या गेस्टना नाव ठेवून छान वाटतंय? फिलिंग हॅपी? लवली. आम्ही काय म्हणतो आई, हे जे आम्हाला वावगो बोलायची हिंमत आहे ना तुझ्यात, तसंच कधीतरी दुसऱ्यांना पण बोलत जा. फॉर एक्झाम्पल तुझी नाचसून आज ज्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या त्या आम्हाला भेटायला आल्या नव्हत्या, सुनेला भेटायला आल्या होत्या आमच्या. पण काय झालं, त्या मीटिंग मध्ये बिझी होत्या, त्या येऊच शकल्या नाही बाहेर. श्रेयसनी पण सांगितलं होतं मम्माला मदत कर, बी देअर इन द पार्टी, पण नो, तिला काही बोलली नाहीस तू. आता तिने काय केलं? सगळी तयारी तर करून गेली होती मीटिंगला आणि मीटिंग सुद्धा घरातच होती. तुझ्या वेळी तुझा पाय सुद्धा ठरायचा नाही घरात. सगळं माझ्यावर टाकून निघून जायचीस बिंदास ऑफिस मध्ये. मी घरात होते ना म्हणून हे घराचं घर पण राहिलंय. बाहेर फिरायचे म्हणजे? अगं ऑफिसला जायचे. हे एवढं मोठं एम्पायर जे आहे ते काय असंच उभं राहिलंय का? आणि कुणासाठी आहे हे? सगळ्यांसाठीच ना. घरात बसून होणार होतं ते. अँड बाय द वे, आमची पण सून आहे ना ती, तिच्याकडनं छोटीशी अपेक्षा ठेवू शकतो आम्ही. छोटीशी कशाला, चांगल्या खूप अपेक्षा ठेव. पण याचाही विचार कर, आपण कोणाकोणाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत? यशोधरा, सासूने विसरू नये ग, आपण सुद्धा कधीतरी कोणाची तरी सून होतो. पण तुला काय कळणार म्हणा, तू कुठे सासरी गेलीयस ना, सासू सासऱ्यांचं कधी तोंड बघितलंस. तुझ्या मात्र सुनेकडनं सगळ्या अपेक्षा आहेत. सगळ्या परीक्षेला तिने पास व्हायला पाहिजे, बस. आमच्या सुनेला साध्या सुद्धा नाही, अग्नी परीक्षा द्याव्या लागणार आहे, कारण ती आमची सून आहे. यशोधरा सरनाईकची सून. हे आमच्या घरावर आमच्यासारखं राज्य करण्याची स्वप्न पाहणं इतकं सोपं नाही आई. पण एका राज्याचा एकच राजा असतो. फॉर वन्स युअर राईट आई. एकच राजा आणि एकाच राजाची सत्ता, तर यशोधरा सरनाईकची. ही जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, कारण आम्ही ती कधी कोणाला घेऊच देणार नाही. डू यू अंडरस्टँड? मी देवाची प्रार्थना करते, अगदी हात जोडून प्रार्थना करते, दुसरी यशोधरा नकोच.
एकच डोळी जड झालीये, दुसरी कशाला अजून? तू नक्की आमची आई आहेस का ग? हा, कधी कधी प्रश्न पडतो आम्हाला. अगं चांगलं नाही बोलू शकत, किमान तोंडावर वाईट तर बोलू नकोस. अँड येस, एक लक्षात ठेव, आम्ही आजपर्यंत जे काही वागलो, जे काही बोललो, ते आणि तेच योग्य होतं. हे एक ना एक दिवस तुला कळेल, तुला पटेल, याची आम्हाला खात्री आहे. जस्ट वेट अँड वॉच. झालं, सततची धास्ती लावून गेली आता डोक्याला. काय करणार आहे आणि काय नाही तेव्हाच ठाऊक. श्राऊ, काय म्हणत होतीस मगाशी? ताई मला काहीही बोलायचं नाही. अगं, हे काय आता नवीन? खरं तर मी इथे थांबूनच चूक केलीये. श्राऊ, काय झालंय? ऐकून तर घे मी काय म्हणते. ताई मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. श्राऊ अगं, मी आले ना आता, प्लीज माझ्याशी बोल. काय झालंय? मला नाही बोलायचंय ताई तुझ्याशी, तू प्लीज जा इथून. अगं, अशी का चिडचिड करतेस? तू बोलणार नाही तर मला कसं कळेल? ताई नाही बोलायचंय, तू प्लीज जा इथून. श्राऊ, सांग ना काय झालंय? मी आले ना आता, प्लीज बोल. तुला एकदा सांगून नाही कळत आहे का? मला नाही बोलायचंय तुझ्याशी, तू प्लीज जा प्लीज. श्राऊ ऐक ना, मी एक काम करूया, मी जाते, तू थांब इथे, कारण इथे मला थांबण्याची जरा सुद्धा इच्छा नाही राहिली. हेच हेच हवंय त्या बाईला, आणि तू तेच वागतेस जे तिला हवंय. तिची एवढीच इच्छा आहे की तू हे घर सोडून निघून जावं, आणि हे असं तू जर निघून गेलीस ना तर तिचाच मार्ग मोकळा होणार आहे. इनडिरेक्टली तू तिलाच मदत करतेस. कळतंय का तुला? म्हणजे श्राऊ अगं, तू वेडेपणा करतेस. तुला कळतंय का? जरा शांत डोक्याने विचार कर. ती हे असं का वागते, आपल्या बरोबर असं का करते? तुला माहितीये? कारण तिला माहितीये तिच्या या वागण्यावर आपण रिॲक्ट होऊ, आणि आपण रिॲक्ट झालो की तिचं काम सोपं झालेलं असेल ना. पण आपण रिॲक्टच झालो नाही तर. तुझा इन्सल्ट झालाय मला कळतंय. तुझा इन्सल्ट तोच माझा इन्सल्ट आहे, आणि मी तिला ह्यासाठी माफ करणार नाहीये. अपमान काय असतो ना हे तिला आयुष्यभर लक्षात राहील, अशी शिक्षा मी तिला देईन. हॅलो मिसेस रत्न पारखी. हॅलो यशोधरा मॅम. Come on, don't call me ma'am. You can call me Yashodhara. सो नाईस ऑफ यू. आणि मला माहितीये की तुम्ही आज काही खास कारण असल्याशिवाय मला भेटायला बोलवलं नसेल. वेल, तुम्ही दिसता त्यापेक्षा जास्त हुशार आहात. थँक्यू यशोधरा. कसं आहे ना, आपण क्लब मध्ये बरेचदा भेटतो, पण आपल्यात मैत्री नव्हती, आणि माझी तेव्हापासूनची इच्छा होती की You know what? आपलं स्टेटस आणि थिंकिंग दोन्ही सेम आहे. We can be friends, of course. वाव, सुपर फ्रेंड्स. लवली. आता आपली मैत्री झाली म्हटल्यावर आम्ही आमचे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. हो डेफिनेटली. आणि मला माहितीये की तुमची डोकेदुखी आराध्य आहे. आय नो दॅट. आय एम इम्प्रेस्ड. आय एम रिअली इम्प्रेस्ड. वेल, तुम्हाला तर त्या देसाई कुटुंब बरोबरचं आमचं नातं माहितीये. रादर देसाई कुटुंबाचं सत्यही तुम्हाला माहितीये. हो माहितीये मला सगळं. आणि म्हणून आय एम रिअली सरप्राइज्ड. आम्हाला खरंच कळत नाही, जेलमध्ये राहून आलेल्या माणसाला तुम्ही स्वतःच्या घरी इतका काळ कसं काय ठेवू शकता. आय मीन खरंच सांगते मिसेस रत्न पारखी, तुमचं हृदय खूप मोठं आहे, म्हणूनच हे पॉसिबल आहे. हो, जेल मधून आलेल्या माणसाला कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ओ माय गॉड, तुम्हाला काहीच माहित नाही का? आय थॉट ॲज मच. एनिवे, आपण मैत्रिणी आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर सगळं शेअर करू शकतो. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका, बट आय एम रिअली कन्सर्न. प्लीज प्लीज सांगा, मला कळायला हवं. ऑफकोर्स, जी देसाई फॅमिली आहे ना मिसेस रत्न पारखी, दे आर गोल्ड डिगर्स. त्यांची मुलगी श्रावणी, तिने आधी आमच्या अक्षयला फसवलं, प्रेमात पाडलं. ते वर्कआउट नाही झालं तर तिने आम्हाला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे. कसंही करून तिला पैसे उकळायचे होते. मुली तर मुली, आई वडील पण काही कमी नाहीये. त्यांच्या आईने म्हणे शाळेत पैशांची अफरातफर केली, त्यामुळे त्या अरेस्ट पण झाल्या होत्या. या दॅट इज द रिझन शी वॉज इन जेल. तेच पैसे घेऊन पळून जाण्याचा प्लॅन होता. नेमकं तेव्हा ऍक्सिडेंट झाला. बरं, त्या ऍक्सिडेंटचा ब्लेमही आमच्यावरच टाकला. कसंही करून आमच्याकडून पैसे उकळायचे होते त्यांना. दॅट्स इट. हो, काय सांगताय? आम्हाला तर आराध्याने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. मूर्ख. हा, आराध्याने मूर्ख बनवलंय तुम्हाला. या मिसेस रत्न पारखी, यू आर रिअली व्हेरी इनोसेंट.
भोळ्या आहात तुम्ही. बरं आता त्या गोल्ड डिगर फॅमिलीने आणखीन काही नुकसान केलं नाहीये ना तुमचं? नाही म्हणजे आता तर आय एम रिअली वरीड, कारण आम्हाला कळलंय की मिस्टर रत्नपारखी अब्रॉड चालले, तुम्ही एकट्याच आहात. बापरे, मला तर आता खूप टेन्शन यायला लागलंय. ही अशी माणसं माझ्या अवतीभोवती असतात. आय एम ऑल्सो रिअली सरप्राइज मिसेस रत्नपारखी. आय मीन आम्ही जर तुमच्या जागी असतो ना तर या देसाई कुटुंबाला हात धरून केव्हाच बाहेर काढलं असतं. आता ना माझी पण हीच इच्छा आहे. खरं तर आधीच मला त्यांना घराबाहेर काढायचं होतं, पण मी योग्य संधीची आणि वेळेची वाट बघतेय. कम ऑन मिसेस रत्नपारखी, हुशार माणसं संधीची वाट पाहत नाही, संधी क्रिएट करतात. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. येस, डेफिनेटली. कसं वाटतंय आता? खूप बरं वाटतंय. एक सांगू, आपली अरू त्या यशोधराबाईंच्या घरात दिली ना, त्याचं टेन्शन आहेच, पण यशोधराबाईंचा मुलगा त्यांच्यासारखा नाही असं वाटतंय. कशावरून? लग्नात पाहिलं नाही का? आम्हा बायकांना येतो त्याचा अंदाज. ते म्हणतात ना, देव एका हाताने जेव्हा काहीतरी काढून घेतो ना तेव्हा दुसऱ्या हाताने भरभरून देतो. आता हेच बघा ना, भाऊजी आणि वहिनी किती मदत केली त्यांनी आपल्याला. ते ना आपले सख्खे ना नात्यातले. हो ना. हल्ली कोण करतं कोणासाठी एवढं मला सांगा. खरं आहे तुमचं, पण आमची चूकच झाली असं वाटतंय आता. काय झालं? असं का बघताय वहिनी? नाही म्हणजे राग आला का माझ्या बोलण्याचा? पण कसं आहे ना, कधी कधी माणूस विसरून जातो की ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. वहिनी वहिनी असं का बोलताय हो? आमचं काही चुकलंय का? काही चुकलंय का? अहो खूप चुकलंय तुमचं. आतापर्यंत मी केवळ ह्यांच्यामुळे गप्प होते, पण आता नाही. अहो तुम्ही आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात तोपर्यंत ठीक आहे, पण आता स्वतःचं घर असल्यासारखे राहताय. मदत मदत म्हणून किती करायची माणसानी, आणि किती दिवस राहणार आहात आमच्या जीवावर? वहिनी असं नका हो बोलू. आम्हाला इथे असं तुमच्यावर अवलंबून राहणं नाही आवडत आहे, पण अहो नुसतं बोलून होत नाही भाऊजी, तसं वागावं पण लागतं. आम्ही काही बोलत नाही तर तुम्ही इथून बाहेर जाण्याचं नावच घेत नाही. आता तुमच्या लेकीचं लग्न सुद्धा झालंय, आणि जावई तो तर रगड श्रीमंत आहे. मग त्याला सांगा की एखादं आलिशान घर बघायला, नाहीतर तुमच्या लेकीला सांगा. वहिनी तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचा त्रास आम्हाला समजूच शकतो. आमचं चुकलं, सॉरी. पण वहिनी तुम्ही अजून थोडा वेळ दिलात ना आम्हाला तर खूप बरं होईल हो. तुम्हाला तर माहितीये ना, आरूचं आत्ता काल परवा लग्न झालंय. तिला कसं ना एकदम असं. नाही नाही, इतकी पण काय मी वाईट नाहीये. म्हणजे आत्ताच तुम्हाला हाताला धरून घराबाहेर काढत नाहीये, पण 15 दिवस पुरे होतील ना दुसरं घर बघायला. आत्ताच कामाला लागा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आत्ता आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तुमच्या भाऊजींना कळणार नाही याची खबरदारी तुम्ही नक्कीच घ्याल वहिनी, हो ना? असं कसं अरूला एकदम सांगायचं हो आपली व्यवस्था करायला? म्हणजे त्या म्हणाल्या त्यात काही चूक नाहीये, आपल्यामुळे त्यांची गैरसोय होतच असेल. शेवटी प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी आहेच ना. अहो अरूला आपली सोय करायला सांगायची म्हणजे तिला पुन्हा तिच्या नवऱ्याकडे किंवा रत्नपारखींकडेच मदत मागायला लागणार. आपल्या अरूकडे एवढे पैसे नक्कीच नाहीयेत की
ती आपल्याला वेगळं घर घेऊन देईल. हे बघ, त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली ना आपल्याला. तू थोडा धीर धर आणि हा एक लक्षात ठेव, अरुला यातलं काहीही सांगू नकोस. वेळ प्रसंग बघून मी बोलेन तिच्याशी. हे बघा, तुमचं अगदी बरोबर आहे, पण फक्त 15 दिवसात दुसरं घर? अहो कसं? हॅलो, बोल. बोल काय बोल. किती वेळा कॉल केले, उचलत का नाहीयेस कॉल? आय एम सो सॉरी, ऍक्च्युली माझी मीटिंग सुरू होती म्हणून मी. हो, पण तू मला कॉल करणार म्हणाली होतीस की नाही, म्हणून मी जेवलो नाही अजून. अरे काय झालं, माझी मीटिंग अगदी लास्ट मोमेंट फायनल झाली, सो मीटिंग मध्ये असताना मला तुझा कॉलही रिसीव्ह करता येईना. आय एम सो सॉरी. ओके, दॅट्स ओके. पण तू माझ्यासाठी जेवायला का थांबलास? असंच? पण तूही जेवली नसशीलच ना अजून? नाही, पण मी आता जेवणारच होते. होते नाही, आता जेवायचं आहे, ते पण माझ्या बरोबर. श्रेयस, आता तिकडे येणं माझ्यासाठी पॉसिबल नाहीये ना, यू नो दॅट. मी कुठे म्हणालो तू इथे ये म्हणून, पण मी तिथे येऊच शकतो ना. अरे हे कसं शक्य आहे? तू तुझं जेवण तर वाढून घ्या आधी, मग कळेल. ओके बाबा, ठीक आहे, मी आले जेवण घेऊन.